मूर्ती पाहूनी दृष्टी निवाली, तहान भूक सारी हरपली, तटस्थ ठेली इंद्रिये. लाधलो साईंचा चरण स्पर्श, पावलो जो परामर्श, तोच या जीवाचा परमोत्कर्ष, नूतन आयुष्य तेथूनी. ज्यांचे निलाधलो हा सत्संग, सुखावलो मी अंग प्रत्यंग, तयांचे ते उपकार अव्यंग, राहोत अभंग मजवरी. ज्यांचे निपावलो परमार्थाते, तेचिकी खरे आप्त भ्राते, सोय रे नाहीत तया परते, ऐसे निजचित्ते मानी मी. केवढा तयांचा उपकार, करू नेणे मी प्रत्युपकार, म्हणून केवळ जोडूनी कर, चरणी हे शिर ठेवितो. साई दर्शन लाभ घडला, माझिया मनीचा विकल्प झडला, वरी साई समागम घडला, परम प्रकटला आनंद. साई दर्शनी हीच नवाई, दर्शने वृत्तीसी पालट होई, पूर्वकर्माची मावळे सई, वीट विषयी हळूहळू. पूर्वजन्मीचा पापसंचय, कृपावलोकने झाला क्षय, आशा उपजली आनंद अक्षय, करीतील पाय साईंचे. भाग्ये लाधलो चरण मानस, वायसाचा होईल हंस, साई महंत संतावतंस, परमहंस सद्योगी. पापताप दैन्य विनाशी, ऐसिया साईंच्या दर्शनेसी, पुनीत आज जहालो मी बहुवसी, पुण्यराशी समागमे. पूर्वील कित्येक जन्मांच्या पुण्यगाठी, तीही साई महाराज भेटी, हा साई एक मीनलिया दृष्टी, सकल सृष्टी साई रूप. येताची शिर्डीसी प्रथम दिवशी, बाळासाहेब भाट्यांपाशी, आरंभ झाला वादावादीसी, गुरु कशासी व्हावा की. बुडवूनी आपुली स्वतंत्रता, ओढूनी घ्यावी का परतंत्रता, जेथे निज कर्तव्य दक्षता, काय आवश्यकता गुरुची. ज्याचे त्यानेच केले पाहिजे, न करी त्यास गुरुने काय कीजे, न हालविता हात पाय जो निजे, तयासी दीजे काय कवणे. हाची माझा पक्ष उजू, प्रतिपक्षाची विरुद्ध बाजू, दुराग्रहाचाच तो तराजू, वाद माजून राहिला. अंगी दुर्धर देहाभिमान, तेणेच वादावादीचे जनन, अहंभावाची ही खूण, नाही त्या वीण वाद जगी. प्रतिपक्षाचे निश्चित मत, हो का पंडित वेद पारंगत, गुरु अनुग्रहा व्यतिरिक्त, पुस्तकी मुक्त केवळ तो. दैव थोर की कर्तृत्व थोर, वाद चालला हा घनघोर, केवळ दैवावर टाकून भार, काय होणार मी म्हणे. तव बोले विरुद्ध पक्षकार, होणारासी नाही प्रतिकार, होष्यमान नाही टळणार, मी म्हणणार भागले. दैवापुढे कोण जाई, एक करिता एक होई, ठेवा तुमची ही चतुराई, अभिमान ठाई पडेना. मी म्हणे हो म्हणता कसे हे, करील त्याचेच सर्व आहे, आळशा परी बैसूनी राहे, दैव साहे कैसे ते. उद्धरेदात्मनात्मानं, गरजे स्वये स्मृतिवचन, त्याचा अनादर करून, तरुण जाणे अशक्य. हे ज्याचे त्यानेच करावे लागे, लागावे किमर्थ गुरुचे मागे, आपण असल्या विण जागे, गुरुने भागे कैसेनी. आपुली सदसद विचार बुद्धी, आपुले साधन चित्तशुद्धी, ते जुगारुनी जो कुबुद्धी, गुरु काय सिद्धी देईत्या. या वादाचा अंत नाही, निष्पन्न काही जाहले नाही, चित्त स्वास्थ्यास अंतरलो पाही, हेची कमाई म्या केली. ऐसा वाद घालिता घालिता, कोणीही ना तिळभर थकता, ऐशा दोन घटका लोटता, वाद आटपता घेतला. पुढे मंडळी समवेत, आम्ही जातो जो मशिदीत, बाबा काका साहेबां प्रत, परिसा पुसत काय ते. काय
चालले होते वाड्यात, वाद कशाचा होता भांडत, काय म्हणाले हे हेमाडपंत, मजकडे पाहत बोलले. वाड्यापासून मशिदीपर्यंत मध्यंतरी अंतर बहुत, बाबांसी कळले कैसे हे वृत्त, आश्चर्यचकित मी मनी. असो ऐसा मी वाग्बाणहत, जाहलो निशब्द लज्जावनत, पहिल्याच भेटीसी की हे अनुचित, घडले अविहित मज करवी. हे हेमाडपंत नामकरण, प्रातःकालीचा वाद या कारण, तेणेची बाबांसी हेमाड स्मरण, मनी मी खूण बांधिली. देवगिरीचे राजे यादव, हे चिते दौलताबादीचे जाधव, 13वे शतकी राज्यवैभव, वाढविले गौरव महाराष्ट्राचे. प्रौढ प्रताप चक्रवर्ती, महादेव नाम भूपती, पुतण्या तयाचा पुण्यकीर्ती, विक्रमे प्रख्याती पावला. तोही यदुवंश चूडामणी, रामराजा राजाग्रणी, मंत्री या उभयतांचा बहुगुणी, सर्वलक्षणी हेमाद्री. तो धर्मशास्त्र ग्रंथकार, ब्रह्मवृंदार्थ परम उदार, आचार व्यवस्था संगतवार, आरंभी रचणार हेमाद्री. व्रत दान तीर्थ मोक्ष खाणी, नामे चतुर्वर्ग चिंतामणी, ग्रंथ रचिला हेमाद्रींनी, विख्यात करणी तयांची. गीर्वाण भाषेत हेमाद्रीपंत, तोची प्राकृती हेमाडपंत, मुत्सद्दी राजकारण निष्णात, होता विख्यात ते काळी. परी तो वत्समी भारद्वाज गोत्री, तो पंचमी 3 प्रवरी, तो यजुर मी ऋग्वेदाधिकारी, तो धर्मशास्त्री मी मूढ, तो माध्यंदिन मी शाकल, तो धर्मज्ञ मी बाष्कल, तो पंडित मी मूर्ख अकुशल.